जरांगे पाटलांचं आंदोलन हे गेले अनेक वर्ष हे सुरू आहे. हो. त्या मुळाशी जाऊन हा प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सोडवला नाही हे त्या पक्षाचं अपयश आहे. वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा तिथं येतोय आणि त्या मोर्चावर अडवणूक केली तर या महाराष्ट्रामध्ये एक असंतोष निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. जर हा असंतोष परिस्थिती जर निर्माण थांबवायची असेल तर या प्रश्नाला योग्य उत्तर आणि योग्य सोल्युशन आणि योग्य योजना जरांगे पाटलांच्या पुढे ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. रातोरात प्रश्न की आमच्या पक्षाची भूमिका काय. मला असं आठवत आहे की माननीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी एकदा ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की मराठा लोकांना जर ओबीसी मधनं आरक्षण द्यायचं असेल तर 50% अट शिथिल करावी लागेल आणि 50% अट शिथिल करायची असेल तर डबल इंजन सरकारने नरेंद्र मोदींच्या सरकारकडे गेलं पाहिजे आणि नरेंद्र मोदी सरकारवर लोकसभेमध्ये हे विधेयक आणलं पाहिजे. ते विधेयक मंजूर केलं पाहिजे. त्याला राष्ट्रपतीची परवानगी घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटेल असं सर्वसाधारण मत आहे. कुणबीतनं मराठा लोकांना आरक्षण देण्याचा जी.आर. पूर्वीपासून आहे कविताजी. याच्यामध्ये नवीन काढायची गरज नाही. मी कोल्हापूर महानगरपालिकेचा नगरसेवक आहे. माझ्याकडे नगरसेवक कुणबी मराठा लोकांनी आरक्षण करून लढलेले आहेत. कुणबी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या म्हणण्याची जरांगे पाटलांची ही जी काही भूमिका आहे ही भूमिका सुस्पष्ट करण्याची गरज आहे एका जी.आर. खाली आणि ती सुस्पष्ट करावी. जे सगळे जोडीचा जी.आर. काढलेला आहे तो गडबडीत काढला, चुकीचा काढला, आता सरकारच्या अंशी आलेला आहे. तो जी.आर. जर नीट काढला तर त्याच्यावर जरांगे पाटीलांचं काही ना काहीतरी मराठा लोकांचं याच्यामध्ये समाधान होऊ शकतं. मुळातच भारतीय जनता पार्टीने हा प्रश्न त्यांच्या स्वार्थाप्रमाणे हाताळलेला आहे ही आमची भूमिका आहे.